उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आज बीटचे कटलेट बनवणार आहे। बीट आपल्या ब्लडचे डिटॉक्सिफिकेशन करतो, लिव्हर डिटॉक्सिफाय करतो आणि बीटमुळे बीपी लो राहण्यासाठी मदत होते। त्याच्यानंतर बीट हे आहे आपल्यासाठी एनर्जी बूस्टर म्हणून सुद्धा काम करते। तर मी इथे घेतले आहे 2 बीट, याला मी पील करून किसून घेणार आहे। एक बटाटा आहे त्याला उकडून घेईल। त्याच्यानंतर इथे कांदा पात आहे, हे ऑप्शनल आहे, माझ्याकडे होती। बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आले, लसूण, हिरवी मिरची, लिंबू आहे, लाल तिखट, हळद, धने आणि हा चाट मसाला आणि थोडे चवीपुरते मीठ। ते किसून घेतलेलं आहे कच्चं बीट। त्याच्यानंतर हे 2 बटाटे उकडलेले आहेत। आपण आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया। बीट, बटाटा, त्याच्यानंतर हा कांदा, कोथिंबीर, कांद्याची पात, आपण हे आलं लसूण खोबरं वाटून घेतलेलं आहे ते ऍड केलेलं आहे। त्यानंतर कसुरी मेथी आणि आपला हा ड्राय मसाला, याच्यामध्ये हळद, ओवा, लाल तिखट आणि धने। याचबरोबर आपण आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करून घेऊ। मीठ ऍड केलेलं आहे। तर आपण सगळं मिश्रण एकत्र व्यवस्थित बाइंडिंगच्या दृष्टीने आपले कटलेट तयार करायचे। त्याच्यामुळे आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून एकत्र घेऊया। चे कटलेट करून घेतलेले आहेत। याला मी आता पोह्याच्या चुऱ्यामध्ये रोल करून एक एक असे रोल करून आपण घेऊया। हे एकदम झटपट होणारा प्रकार आहे आणि टेस्टी लागतो। याच्यामध्ये हवे असल्यास तुम्ही कॉर्न पण टाकू शकता। सर्व कटलेट मी पोह्याच्या चुऱ्यामध्ये रोल करून घेतलेले आहेत। आता हा पॅन मी गरम करायला ठेवते। या पॅन मध्ये आपण हे तुपामध्येच आपण शॅलो फ्राय करून घेऊया। साधारणपणे 2 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे मी। हे शॅलो फ्राय करायला ठेवलेलं आहे। पाहू शकता तुम्ही आता मस्तपैकी हे तिळामुळे ह्याला खुसखुशीतपणा येईल आणि कमी मंद गॅसवरती आपण आता ह्याला दोन्ही बाजूनी फ्राय करून घेऊ। याच्याबरोबर एक चटणी बनवते। तर शेंगदाणे घेतलेत भाजलेले, ओलं खोबरं आहे, एक मिरची आहे, मीठ आणि थोडासा गूळ आणि आपण थोडंसं याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया। लिंबू याची आपण एक